महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढवलेले आहे आणि त्याबद्दल तुमचं मत सांगा. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध चालू आहे ही गोष्ट तर खरी आहे, पण चुकीच्या विदेश धोरणामुळे ही परिस्थिती भारतावर ओढवलेली आहे. चीनचे 30 टँकर निघतात, आपले 2-3 नाही निघू शकत. याचं कारण असं आहे की इस्रायलला बाप बनवला आणि अमेरिकेच्या मांडीत अदानीच्या भीतीने इस्टीन फाईलच्या भीतीने जाऊन बसल्यामुळे आपल्याला इराण आणि रशियाने दूर केलं. नाहीतर आजच्या परिस्थितीमध्ये गॅस असो, कच्चं तेल असो, पेट्रोल डिझेल असो, आपल्याला हे स्वस्तामध्ये पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तूंच्या मोबदल्यात या दोन्ही राष्ट्रांनी दिलं असतं, जे आपले पूर्वापार जुने मित्र आहेत. पण मी जे कारणं सांगितले त्या कारणामुळे आज देशातल्या सामान्य जनतेला ही अभूतपूर्व महागाई झेलावी लागत आहे. सर, दुसरा मुद्दा आहे की महागाई वाढणार असं जे सांगितलं जात होतं ते अगोदर का सांगितलं गेलं नाही? जेव्हा ह्या सगळ्या राज्याच्या निवडणुका सुरू होत्या त्या दरम्यान सरकारच्या वतीनं कुठं भाष्य केलं? निवडणुका संपल्यानंतर अचानक हे सगळं सोनं खरेदी करू नका, ते करू. राहुल गांधींना देशाची काळजी आहे, देशातल्या जनतेची काळजी आहे, त्यांनी पहिलेच सांगितलं होतं. नरेंद्र मोदींना हे निवडणूक जीवी असल्यामुळे निवडणूक जिंकणे, निवडणुकीमध्ये गडबडी करणे, जनतेला धोका देणे हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी ते केलं. आपल्याला आठवत असेल, नोटबंदी असो, चुकीच्या पद्धतीने लावलेला GST असो, चुकीच्या पद्धतीने लावलेला लॉकडाऊन असो, किंवा आत्ताचं महागाई वाढणार आहे आणि सरकारने पावलं उचलले पाहिजेत हे सांगणारे राहुल गांधीच होते. GSTचं समजायला पंतप्रधानांना 8 वर्ष लागले. आत्ताही निवडणूक झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जनतेसमोर मोदींनी ठेवलेल्या आहे. तर हे पंतप्रधानांनी देशाशी केलेला धोका नाही आहे, तर काय आहे हा आमचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, एक वेगळं चित्र पाहायला मिळतं. कोणीतरी नेता पायी सायकलवरती किंवा एका गाडीने जात असतो, पण त्याला कव्हर करण्यासाठी किंवा त्यांचे कार्यकर्ते 40-50 गाड्या घेऊन मागे असतात. मी पाहिलं केंद्रीय मंत्री बसमध्ये आणि मागे 40 गाड्यांचा ताफा, 2 गाड्यासमोर मागे 40 गाड्या. हे सगळं ऑप्टिक्स आहे. हे सगळं जनतेला मूर्ख बनवण्याचं काम आहे. तुम्ही स्पेसिफिक ॲडव्हायझरी काढली पाहिजे आणि ॲडव्हायझरी काढून त्याचा अंमल केला पाहिजे. जसं काँग्रेसच्या काळामध्ये 147 बॅरल प्रति $147 प्रति बॅरल गेलेलं होतं कच्चं तेल. 112 होतं जेव्हा आम्ही सरकार सोडलं, पण 72 रुपयेच जो लोकांना द्यावं लागत होतं पेट्रोलचा दर, आणि 58 रुपये द्यावा लागत होता, कारण टॅक्सेस पण कमी होते. आता टॅक्सेसही वाढवलेले आहे, नवीन सेस पण इंट्रोड्यूस केलेले आहे. राज्यांना पण पूर्ण राज्यांची आर्थिक मदत थांबवून टाकलेली आहे, म्हणजे त्यांनाही व्याट पडावं लागलेलं आहे. हे सगळं जे आहे चुकीचं धोरण, जनतेच्या बाबतीतली बेपर्वाई, मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांवर खोटं बिंबवण्याचा जो अल्गोरिदम यांनी सेट केलेला आहे त्याच्यामध्ये जनता फसत आहे. सर्वपक्षीय बैठक नाही, बिलकुल असं आहे की सगळेच लोक देशासाठी उभे राहतात, पण याचा अर्थ हा नाही आहे की सरकारने ही परिस्थिती आणलेली आहे सांगू नये. सरकार ज्या पद्धतीनं बेदरकारपणे वागत आहे जनतेशी, ज्या पद्धतीनं खोटं नाटं मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते उघडं पाडणं गरजेचं आहे. हे चुकीचं जर विदेश धोरण नाही तर काय आहे, त्याचाच परिणाम आहे ना, त्याचाच पडसाद पडत आहे ना. तुम्ही इस्टीनच्या घाणेरड्या फाईलमुळे तुम्ही घाबरलेले आहात. तुम्ही अदानीची केस सेटल करण्यासाठी डील करतात, शेतकऱ्यांना इथे संपवत आहेत, देशाच्या शेतकऱ्याला अडचणीत टाकत आहात. तुम्ही इस्रायलला बाप बनवलेला आहे आणि त्याचे सगळे परिणाम देशाला भोगावं लागत आहे. हे तर जनतेला सांगितलंच पाहिजे ना. पेट्रोल पंपावरती आता लोकांना एक संतप्त भावना आहे, कारण पेट्रोल महाग मिळत आहे, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे. पण यामुळं हे सगळं महागाईचं प्रमाण घरातल्या ताटापर्यंत आलंय, जेवणाच्या घरातल्या ताटापर्यंत आलेलं आहे, लोकांच्या छोट्या मध्यम व्यावसायिकांच्या पोटापर्यंत आलेलं आहे. ताट पोट याची सगळी वाट लागलेली आहे. त्याच्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की जे अंधभक्त आहेत, ज्यांना असं वाटतं की 500 रुपये केलं तरी चालेल, त्यांची एक वेगळी रांग करावी. आणि जे बिचारे साधारण नागरिक आहेत, ज्यांना रोजचं जीवन जगणं कठीण झालेलं आहे, त्यांची रांग वेगळी करावी. आणि जसं रामदेव बाबा वगैरे सांगत होते की 35 रुपयाचं पेट्रोल पाहिजे तर मोदींना आणा, 200 रुपये गॅस पाहिजे असेल तर मोदींना आणा, तर आणलेलं आहे, तिसऱ्यांदा आणलेलं आहे. ती एक वेगळी रांग आमच्या गरीब लोकांसाठी, मध्यमवर्गीय लोकांसाठी करावी. ते लोक मार्केट. संजय राऊत यांनी एक ट्विट केलं की व्लादिमीर लेनिन यांचा फोटो त्यांनी ट्विट केलेला आहे आणि त्यासोबत त्यांनी म्हटलं की सध्या भारतीय युवक हा भरकटलेला आणि मंद झालाय. जय श्रीराम. तुमचं काय मत आहे? नाही, माझं मत भरकटलेलं आहे असं नाही आहे, माझं मत भरकटला गेलेला आहे असं आहे.
ज्या पद्धतीचं सोशल मीडियामधून आणि मीडियामधून चुकीचं त्याच्यासमोर चित्र मांडलं जातं देशाचं, त्याचा तो बळी ठरतो आहे. आणि त्यांनी जे लेनिनचं लावलं, लेनिन क्रांतिकारी होता, लेनिननी रशियामध्ये क्रांती घडवून आणली, त्यांचं म्हणणं असं असावं की ज्या पद्धतीनं निर्भयावर बलात्कार झाल्यानंतर झेंझी रस्त्यावर उतरलेला होता, असे कितीतरी बलात्कार झाले. परवालाच बलात्कार झाला बसमध्ये दिल्लीमध्ये, आणि मला असं वाटलं की आपला समाज आणि आपण शंड झाले आहो का, की असे बलात्कारवर बलात्कार होत आहेत आणि आपण घरामध्येच आहोत, रस्त्यावर कोणी नाही आहे, सरकारला कोणी जाब विचारत नाही आहे, तर आपण समाज म्हणून शंड झालेलो आहो का, असं मला सुद्धा वाटलं. सर, एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्याच्या पलीकडे की सरकार सांगते की तुम्ही प्रवास करू नका, गाड्या घेऊ नका, असं सगळं सांगत असताना सुनेत्रा पवारांनी मुंबईतनं पुण्यापर्यंत चार्टरने प्रवास केला. आता असं आहे की एक महाराष्ट्राचे मंत्री लाल रंगाची भडक ग्रीन गाडी घेऊन उभे होते, म्हणजे वर्षभराचं 7-8 हजार 10 हजाराचं पेट्रोल वाचवण्यासाठी चक्क त्यांनी 50 लाखाची गाडी घेऊन टाकली. किती मोठा त्याग आहे हा, किती मोठा त्याग आहे. बहुतेक निलेश राणे नाव आहे त्यांचं, फोटो दुरून हा मंत्र्यांचं, म्हणजे हजारोचं पेट्रोल वाचवण्यासाठी कोट्यावधीची गाडी घेतली. किती त्याग आहे, समजायला पाहिजे तुम्हाला लोकांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.